अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही। ज्यांचा संबंध अशोक खराशी आहे त्या कुणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। क्लीन असलेल्यांना चीट देतो, इतरांना नाही। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। अशोक खरात प्रकरणी आधीपासून कारवाई सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। पीडित महिलांची पुढे येऊन तक्रार। अजूनही काही महिला तक्रार देण्यास पुढे येतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या। त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे। उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। अशोक खरात प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना समोर आले, त्यामुळे हे प्रकरण फडणवीसांचं अपयश असल्याची काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे, ते त्यांनी स्वीकारावं। आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशनमधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्याचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती, कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता। अशोक खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन। तर या प्रकरणातील सगळ्या दोषींना शोधून ठेचून काढा, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी। अशोक खरातला बळ देणारे लोक मंत्रिमंडळात, त्यांना सहआरोपी करा, खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी। तर बुवाबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी। या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या। बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत। मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा। अशोक खरात प्रकरणी जुने मुद्दे बाहेर काढू नका। कोणत्या धरणातून किमी पाणी दिलं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आता काय कारवाई करणार ते सांगा, खासदार संजय राऊतांचा घणाघात। काय ते म्हणे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं? कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे। त्या उपसमितीवर कोण होतं? तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं। हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे। अशोक खरात याच्यासोबत फोटो असलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नेत्यांचे खरात सोबत हितसंबंध काय याचा उलगडा होण्याची गरज असल्याची भूमिका। अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती आयोजित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे। आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना तेवढीच विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आपण नेमावी आणि सगळं सत्य हे बाहेर यावं। 32 लाख रुपयांची जमीन दान मिळणं हा भोंदू खरातच्या काळ्या संपत्तीच्या एका थेंबा एवढाही भाग नाही। कागदोपत्री पैशांचा खेळ कसा चालतो याचं उत्तम उदाहरण। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा एक्सपोस्ट करून पुन्हा आरोप। नरेंद्र हेटे यांनी 24 लाखात खरेदी केलेली जमीन 32 लाख कशी दाखवली, विचारला सवाल। अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस। पुण्यातील गनिमी कावा युवा संघानं जाहीर केलं बक्षीस। पुण्यातील बालगंधर्व चौकात अशोक खरातच्या फोटोला जोडे मारत मुख्य गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील केली मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची बिनविरोध होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गोविंदराव मोकाटे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। राहुरीत गेल्या 15 वर्षात विकास झाला नसल्याचा मोकाटे यांचा आरोप।
उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज होणार निरोप समारंभ. आता उद्या होणार आहे. 9 जणांची विधान परिषदेतली टर्म ही 13 मे रोजी संपणार आहे. उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. अंधेरीतील भेसळयुक्त दुधाचा मुद्दा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेत भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी. जेव्हा माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न येतो, हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का? आणि मग संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय? दुधाची भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची घोषणा. आमदार अनिल परब आणि भाई जगताप यांच्या मागणीनंतर केली घोषणा. सगळ्यांच्या भावना लक्षात घेता आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल. बुलढाण्यात पुढची लोकसभा कोण लढणार? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल. विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढील उमेदवारीवर गायकवाड यांचं प्रश्नचिन्ह. भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गाठ माझ्याशी असल्याचाही इशारा. ठाणे महापालिकेत आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला 6,231 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प. महासभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे केला सादर. मागील वर्षी 5,645 कोटी रुपयांचा होता अर्थसंकल्प. यंदा कोणती कर आणि दरवाढ नाही. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर. नांदेडमधील वाजेगावच्या पुलावर दुचाकीला लागलेल्या आगीत परभणीतील तरुणाचा होरपळून मृत्यू. दुचाकीजवळ झालेला स्फोट हा पेट्रोल टाकीचा होता की फटाक्यांचा होता याचा एटीएस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू. कोल्हापूरच्या उदगावमध्ये आलिशान कारला अचानकपणे आग. आगीनंतर कारचा स्फोट. नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेलेले पुण्याचे 7 जण थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तत्काळ महिला आणि मुलांना गाडीबाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. पिस्तूल रोखून सराफाला लुटलं. कोल्हापूरच्या सांगरुळमधली घटना. दुकान बंद करून तेजस माळी हे घरी जात असताना 5 दरोडेखोरांनी पाठलाग करत 6 तोळ्याचे दागिने लुटले. गुन्हा दाखल. धुळ्याच्या पवन नगर भागातून 500 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. पोलिसांकडून काही संशयितही ताब्यात. कारवाईमुळे धुळ्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले. छत्रपती संभाजीनगरातील प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणात 65 लाखांच्या लुटीचा तपास. 12 लाखांची कारही जप्त. लुटीच्या पैशांमधून 12 लाख रुपये खर्च. जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची मुख्य आरोपी विशाल राठोडची कबुली. पोलिसांकडून कार जप्त. उर्वरित 43 लाखांहून अधिक रकमेचा तपास सुरू. धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. जळगावमधील जैनाबाद परिसरातील घटना. नितीन काळे असं मृत तरुणाचं नाव. 500 रुपये देण्यास नकार दिल्यानं तरुणावर झाला होता हल्ला. बुलढाण्याच्या सारशिव गावातील 3 तरुणांचं मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणात जलसमाधी आंदोलन. हिंदू स्मशानभूमीच्या जागेसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्यानं आंदोलन. वाशिमच्या मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था. 10 पैकी 5 अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नसून भाड्याच्या जागेतही मूलभूत सुविधांचा अभाव. भंडाऱ्यात आलिशान कारमध्ये 5 फुटी विषारी नाग. जिल्हा परिषदेच्या सदस्याचा थरारक प्रवास. बंडू बनकर कामासाठी बाहेर गेले असताना कारमध्ये साप शिरल्याची घटना. तर साप बाहेर येत नसल्यानं सर्पमित्राच्या घराच्या दिशेने पळवली गाडी. बचाव कार्यानंतर विषारी नागाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. तुळजापुरात तुळजाभवानीला वारा घालण्याच्या सेवेची सुरुवात. उन्हाळ्यात देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्यानं वारा घालण्याची परंपरा. तर लिंबू सरबत, फळं आणि पेढ्यांचं नैवेद्य अर्पण. पलंगे कुटुंबाची पिढ्यांपासूनची अखंड परंपरा. एकविरा देवी यात्रेनिमित्त मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 दिवस टोल माफी जाहीर. खासदार सुरेश म्हात्रेंची माहिती. तर सवलतीचा लाभ घेण्यासाठी टोल माफी संदर्भातील अधिकृत पत्र आवश्यक असणार. मुंबईतील तापमानात काहीशी घसरण. मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा. तर दुसरीकडे प्रदूषणही कायम. अनेक भागात धुलीकणांचं 2.5 आणि 10चं प्रमाण कायम. पश्चिम रेल्वेवर उन्हामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ. फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000वर असलेली प्रवासी संख्या मार्चमध्ये 2,05,000वर. मे महिन्यापर्यंत यात आणखी 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ.
याआधी 431 ठिकाणी पाणी साचत होतं, त्यात आता 130 नवीन ठिकाणांची भर. त्यात अद्याप मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झालेली नाहीये आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता. पुण्यातील मगरपट्टा भागात कालव्याचा भाग फुटला, परिसरात पाणीच पाणी, रस्त्याला आलं नदीचं स्वरूप. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी अडचण. पश्चिम रेल्वे मुंबई विभागात तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी सल्लागार नेमणार. स्थानक त्यासोबतच रेल्वे रुळांलगत जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेतला जाणार. अतिरिक्त महसुली उत्पन्न 750 कोटींवरून 1500 कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न. चर्चा सोन्याच्या हंड्याची. निघालं पितळ आणि तांब. घराचं खोदकाम करताना सापडलं पितळ आणि तांब्याची भांडी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळपूर येथील घटना. सोन्याच्या हंड्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी केली होती मोठी गर्दी. ऑनलाईन डिलिव्हरी कामगारांची होणार पोलीस पडताळणी. कामगार मंत्री आकाश पुणकर यांची बोलावली आज महत्त्वाची बैठक. फूड डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये बांगलादेशी असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. त्या पार्श्वभूमीवर होते महत्त्वाची बैठक. महिला पोलिसांची विशेष तुकडी दीक्षांत संचलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल. 32 जिल्ह्यातील 948 महिला पोलीस शिपायांचा समावेश. नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्यांचं खडतर असं प्रशिक्षण पूर्ण. 50% महिला उच्च विद्याविभूषित. ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यातील हणखणे या गावात दाखल. ओंकार हत्तींना नुकसान करू नये यासाठी गोवा वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता. सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. तर उर्वरित राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. हिंगोलीच्या हळदीच्या आंतरराष्ट्रीय ओळखीसाठी प्रयत्न. आकर्षक भेटवस्तू संच राज्यातील मान्यवरांना देण्याचा प्रशासनाचा निर्णय. हळद, कुंकू, हळदीचं साबण, हळद क्रीम, हळदीचं तेल अशी 8 प्रकारची उत्पादनं संचात. देशातील एकूण हळद उत्पादनापैकी 15% उत्पादन हिंगोलीमध्ये होतं. जेईई मुख्य परीक्षा 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान होणार. परीक्षा देशातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर, परदेशातील 15 शहरांमध्येही होणार. जळगावात अग्निशिखा महिला संघाच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरव. दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेतील संपादित पुस्तकांचं प्रकाशन. तर दिनेश काळे यांची कविता आणि साहित्य आजच्या काळासाठी मार्गदर्शक जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे भारतीय भाषा केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र चोपे यांनी व्यक्त केलं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.